उत्तानपाद नावाचा राजा आहे. मैत्रेय ऋषी सांगतात, एकदा सुरुची पुत्र मंकमारोप्य लालयम उत्तमम नानुरुक्षेत्रम ध्रुवम राज्याभ्यनंदतः. उत्तानपाद नावाचा राजा आहे. या शब्दाचा अर्थ आहे सज्जनो, उत्तानपाद म्हणजे ज्याचे पाय वर आहे आणि डोकं खाली आहे. आपण सुद्धा आईच्या गर्भामध्ये कसं असतो, पाय वरती असतात आणि डोकं खाली असतात, त्याला उत्तानपाद असं म्हटलेलं आहे. आणि त्या राजाला दोन पत्नी आहे. एकीचं नाव आहे सुनीती आणि दुसऱ्याचं नाव आहे सुरुची. तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुद्धा या दोन बायका असतात महाराज, सुनीती आणि सुरुची. माणसाचं जे मन आहे, मनुष्याची जी बुद्धी आहे, एक आहे सुरुची आणि दुसरी आहे सुनीती आहे. मनुष्याला एक बुद्धी म्हणत असते की आपण कीर्तनाला जाऊ, परंतु दुसरी म्हणत असते की उगाच कशाला जायचं कीर्तनाला, वेळ घालवायचा. सुरुची आणि सुनीती सांगायची मला तुम्हाला. एक असणारी सुरुची म्हणत असते की आपण कीर्तनाला जाऊ, दुसरी म्हणत असते की कीर्तनाला जायचं नाही. सुरुची म्हणत असते की आपण कीर्तनातली कोणाची तरी चप्पल घेऊन येऊ. सुनीती म्हणत असते की नाही नाही, उगाच कशाला कोणाची दरिद्रता घेऊन यायची. तर सुरुची आणि सुनीती. परंतु हा जो राजा आहे हा सुरुचीच्या आधीने गेलेला होता. म्हणजे नीती जीवाला त्या ठिकाणी आवडत नाही. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटते रंग. उत्तानपाद राजा म्हणजे आपलंच त्या ठिकाणी चरित्र आहे. मनुष्याला त्या ठिकाणी चांगली बुद्धी आवडत नाही. सुरुचीच्या आधीन मनुष्य जातो, सुनीती मात्र त्या ठिकाणी कुणालाही आवडत नाही. तसं सुनीतीच्या पोटी ध्रुव त्या ठिकाणी जन्माला आले आणि सुरुचीच्या पोटी त्या ठिकाणी उत्तम नावाचा मुलगा जन्माला आलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि एक वेळेचा प्रसंग आहे, ध्रुव महाराजांचा जो चेंडू आहे राजवाड्यामध्ये गेलेला आहे. आणि तो चेंडू आणण्यासाठी ज्यावेळेस ध्रुव महाराज राजवाड्यामध्ये जातात, त्या राजवाड्यामध्ये राजाच्या मांडीवरती आपला भाऊ उत्तम त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि उत्तमाला पाहिल्यानंतर ध्रुवाला सुद्धा असं वाटलं की आपण सुद्धा आपल्या वडिलांच्या मांडीवर जाऊन बसावं. त्याची सुद्धा तशी इच्छा निर्माण झाली. महाराज जाऊ लागला. राजाने त्याला मांडीवरती घेतलेला आहे, डोक्यावरून हात फिरवलेला आहे. महाराज तेवढा सुरुची त्या ठिकाणी आली आणि सुरुचीने त्या मुलाचा हात धरला, त्याला खाली ओढलेला आहे आणि म्हणू लागली, मूर्खा, तुला जर राजाची मांडी पाहिजे होती तर तुला माझ्या पोटी तू जन्म घ्यायला पाहिजे होता. तू तर त्या सुनीतीच्या पोटी जन्म घेतला. म्हणून तुला जर त्या ठिकाणी या मांडीवर बसायचं असेल तर तुला अगोदर त्या ठिकाणी वनात जावं लागेल, देवाची प्रार्थना करावी लागेल आणि देवाकडून वरदान मागून घ्यावं लागेल. बघा, ही सुरुची आज देवापेक्षाही श्रेष्ठ समजू लागलेली आहे. माझ्या पोटी जर जन्म घ्यायचा असेल तर तुला अगोदर देवाची भक्ती करावी लागेल. म्हणजे देवापेक्षाही स्वतःला आज श्रेष्ठ मानू लागलेले आहे. ध्रुव बाळ रडू लागलेला आहे. रडत रडत आपल्या आईकडे आले. आईला म्हणू लागले, आई, अगं माझी ती दुसरी असणारी आई फार दुष्ट आहे, ती चांगल्या मनाची नाही. आई म्हणते, काय झालं बाळा? त्यावेळेस ध्रुव महाराज सांगू लागले, अगं आई, मी माझ्या वडिलाच्या मांडीवर बसलो, तिने माझा अपमान केला, भर दरबारामध्ये माझा अपमान केला आणि मला म्हणाले की वनामध्ये जा, भगवंताची प्राप्ती कर, भगवंताकडे माझी त्या ठिकाणी कुस मागून घे. त्यावेळेस सुनीतीच्या डोळ्यामधून अश्रू आले. शेवटी सुनीती होती महाराज, ती म्हणाली, बाळा, अरे तुझ्या सावत्र आईने तुला जो उपदेश केला तो अगदी योग्य आहे. तिने काय वाईट सांगितलं तुला? जगाच्या मालकाची भक्ती करायला सांगितली. ध्रुवा, रडू नको. आणि असं म्हणून महाराज त्याची सांत्वना केलेली आहे. यालाच संस्कार म्हणतात महाराज. एवढा मोठा अपमान केलेला आहे, स्वतः एकांतामध्ये राहते तरी त्या ठिकाणी आपल्या मुलाला त्या ठिकाणी कधी दुसऱ्या विषयी वाईट त्या ठिकाणी सांगणार नाही. यालाच त्या ठिकाणी खरे संस्कार म्हटलेले आहे. ध्रुव बाळाला म्हणू लागले की तू वनामध्ये जा. ध्रुव बाळ वनामध्ये निघून गेलेले आहे महाराज. वनामध्ये जात असताना काय करावं काही सुचत नाही. कोण मार्ग दाखवेल त्या ठिकाणी चिंतेमध्ये त्या ठिकाणी नुसतं चालत आहे. आणि असं म्हणतात ना, ज्यावेळेस मनुष्याची अवस्था परिपक्व होईल त्यावेळेस कोणीतरी गुरु आपल्याला भेटत असतो.
ऐसी कर्म साम्य दशा होय जेत विरीशा श्री गुरु अपैसा भेटेची ना. आंबा पाडाला लागल्यानंतर महाराज पोपटाला पत्र पाठवावं लागत नाही. आदरणीय पोपटराव पतंगराव मिठे आपण येऊन तत्काळ आम्हाला भक्षण करावे असं पत्र पाठवावं लागतं का महाराज पोपटाला? नाही. फळ परिपक्व झाल्यानंतर आपोआप पक्षी येऊन त्याचं भक्षण करतात. तसं साधकाची दशा परिपक्व झाल्यानंतर त्याला आपोआप त्या ठिकाणी सद्गुरू भेटतात आणि त्याचं मार्गदर्शन करत असतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या ध्रुव बाळाला नारद महर्षींची भेट झाली आणि नारद महर्षी म्हणू लागले की बाळा, अरे तू कशासाठी वनात आला? ध्रुव बाळा सांगू लागले की मला भगवंताची भक्ती करायची आहे, मला काहीतरी मार्ग सांगा. नारद महर्षी सांगतात, बाळा तुझं हे वय नाही, परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी, तुझं वय नाही, तू घरी जा. ध्रुव बाळ म्हणतात, आपलं नाव काय आहे? नारद महर्षी सांगतात, मी नारद आहे. ध्रुव बाळ म्हणतात, तुम्ही नारद असू शकत नाही, कारण की आतापर्यंत ज्यांना ज्यांना नारद महर्षी भेटले त्यांना प्रत्यक्ष नारायण त्या ठिकाणी भेटले. नारद महर्षीने सगळ्यांना आतापर्यंत भक्तीला लावलेले, तुम्ही मला सांगता की घरी जा. नारद ज्ञानम ददाती इति नारद हा, किंवा ज्यांनी बोलल्यानंतर त्यांचं वाक्य कधी रद्द होत नाही त्यांना काय म्हणतात? नारद. आणि असे असणारे तुम्ही नारद, तुम्ही मला घरी जायला सांगतात. त्यावेळेस नारद महर्षी सांगतात, अरे मी तुझी परीक्षा घेत होतो. आणि नारद महर्षीने त्याला एक मंत्र दिला महाराज, 12 अक्षरी मंत्र, जा या मंत्राचा तू जप कर. आणि असं म्हणून त्या ठिकाणी नारद महर्षी, आपण सुद्धा त्या मंत्राचं काय करूया, थोडासा जप करूया. महाराजांनी मंत्र जप करायला सुरुवात केलेली आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, या मंत्राचा जप केलेला आहे. बराचसा काळ निघून गेला. महाराज भयंकर कठीण तपश्चर्या केलेली आहे, अन्नाचा त्याग केलेला आहे, त्याचबरोबर वायूचा सुद्धा त्याग केला महाराज. आणि ज्यावेळेस वायूचा त्याग केला, वायूचा त्याग केल्यानंतर महाराज सगळ्या असणाऱ्या त्रिभुवनाचा श्वास रोखला जाऊ लागला, सगळ्या त्रिभुवनाचा श्वास रोखू लागला. त्याचबरोबर इंद्राचं आसन त्या ठिकाणी डोलू लागलेलं आहे. इंद्रदेव भगवंताला म्हणतात की देवा, नारायण आपण लवकर जाऊन त्या ठिकाणी ध्रुव बाळाला दर्शन द्या, अन्यथा ही सृष्टी काय होईल, नष्ट होईल. एवढं उग्र तप त्या ठिकाणी ध्रुव बाळ करत आहे. त्यावेळेस भगवान नारायण सांगतात, मी ध्रुव बाळाला दर्शन देण्यासाठी नाही तर ध्रुव बाळाचंच दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. कारण की एवढा असणारा माझा महान भगवत भक्त, ज्याच्यामुळे या संपूर्ण त्रिभुवनाचा श्वास रोखला जात आहे, तो माझा परमभक्त बाळाच्या समोर प्रगट होतात. ध्रुव बाळाला म्हणतात की ध्रुवा, अरे नेत्र उघड. ध्रुव बाळाला त्या ठिकाणी समाधी लागलेली आहे. वारंवार भगवान परमात्मा त्या ठिकाणी आवाज देतात, ध्रुव बाळ त्या ठिकाणी डोळे उघडत नाही. शेवटी भगवंताने ध्रुव बाळाला चमत्कार दाखवलेला आहे. अचानक त्याच्या नेत्रासमोर प्रकाश झालेला आहे आणि ध्रुव बाळ आपले डोळे उघडून बघतो. भगवंताचं सौंदर्य बघितलेलं आहे ध्रुव बाळाने आणि बघतच राहिला महाराज. 5 वर्षाचं बालक आहे, भगवंताची कशी स्तुती करावी काही समजत नाही. एवढा दैदिप्यमान परमात्मा समोर उभा आहे. ध्रुव बाळ त्यांच्याकडे बघत आहे. भगवान परमात्म्याने ध्रुवाचा भाव ओळखलेला आहे. ध्रुव माझी त्या ठिकाणी स्तुती करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ध्रुवाला त्या ठिकाणी बोलता येत नाही. म्हणून भगवान परमात्म्याने काय केलं, आपला जो शंख आहे तो शंख त्या ठिकाणी ध्रुव बाळाच्या कपाळाला लावलेला आहे, गालाला लावलेला आहे. आणि लावल्याबरोबर महाराज ध्रुव बाळाच्या मुखातून वेदाचे मंत्र त्या ठिकाणी पडू लागलेले आहे. योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. गालाला त्या ठिकाणी शंख लावल्याबरोबर ध्रुव बाळ भगवंताची स्तुती करू लागलेला आहे. आणि देवाला म्हणतात की देवा, माझी वाणी तुमचं त्या ठिकाणी गुणगान करू शकत नाही, परंतु आज तुमच्याच कृपेमुळे मी या ठिकाणी तुमचं गुणवर्णन करू शकतो. आज तुम्ही त्या ठिकाणी माझ्यावरती कृपा केलेली आहे.
आणि तुमच्या कृपेमुळेच त्या ठिकाणी माझे सर्व काम या ठिकाणी सफल होत आहेत. ध्रुव महाराज भगवंताला म्हणतात की देवा, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे देवा, तुमच्या कृपेमुळे त्या ठिकाणी माझी वाणी सुद्धा बोलायला लागलेली आहे. आणि कारण की आपली कृपा झाल्यानंतर मुखम करोति वाचालं पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. मुख होई वाचाल पंगु चढई गिरीवर गहन. आपली कृपा झाल्यानंतर मुका मनुष्य त्या ठिकाणी वेद बोलू शकतो. देवा, तीच कृपा तुम्ही आज माझ्यावरती केलेली आहे. आणि असं सुंदर ध्रुव महाराजांनी भगवंताची स्तुती केलेली आहे. त्यानंतर ध्रुव महाराज घरी गेलेले आहे. आणि घरी गेल्यानंतर महाराज आता गावातील सगळ्याच लोकांनी ध्रुव महाराजांचं काय केलेलं आहे, स्वागत केलेलं आहे. एवढंच नाही, ज्या आईने वनामध्ये काढून दिलं होतं सुरुचीने, ती सुरुची सुद्धा आज ताट घेऊन समोर येत आहे. कारण की जगामध्ये ज्याचा भगवान परमात्मा स्वीकार करतात त्याचा सर्वच त्या ठिकाणी स्वीकार करत असतात. देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. भगवंताने आपला स्वीकार केला की जगातले लोक सुद्धा आपला स्वीकार करत असतात राजा हो. म्हणून आज ध्रुव महाराजांचं स्वागत सगळ्यांनीच केलेलं आहे. जा पर कृपा राम की होई, ता पर कृपा करे सब कोई. ध्रुव महाराज गावामध्ये आले. त्याच्यानंतर महाराज ध्रुव महाराजांनी 36,000 वर्षापर्यंत काय केलं, राज्य केलं. 36,000 वर्षापर्यंत राज्य केल्यानंतर महाराज एक वेळेस त्या ठिकाणी त्याचा जो भाऊ आहे ध्रुव बाळाचा उत्तम, त्या उत्तमाला यक्षाने मारलेला आहे. त्याचा बदला घ्यावा म्हणून ध्रुव महाराजांनी सगळ्या यक्षांना मारायला सुरुवात केलेली आहे. त्यावेळेस भगवान नारायण त्या ठिकाणी आले आणि सांगू लागले की ध्रुवा, अरे असं करू नको, यक्षाला मारू नको. त्याच्याकडून जरी अपराध घडला असेल परंतु त्याच्या बदल्यामध्ये सगळ्याच यक्षांना मारून टाकणं हे योग्य नाही. त्यांचं युद्ध त्या ठिकाणी थांबवलेलं आहे महाराज. आणि ज्यावेळेस ध्रुव महाराजांना नेण्यासाठी काळ आला, काळ आल्यानंतर महाराज ध्रुव महाराजांनी त्या काळाच्या मस्तकावरती पाय ठेवलेला आहे आणि रथामध्ये बसून त्या ठिकाणी वैकुंठाला गेलेला आहे. बोल ध्रुव महाराज की जय. मृत्युर्मूर्धनी पदम दत्वा आरुरोहात भूतम गृहम. मृत्यूच्या त्या असणाऱ्या काळाच्या डोक्यावरती पाय ठेवलेला आहे. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. म्हणून संपूर्ण जगाला खाणारा काळ संतांच्या पुढे त्यांचं काही चालत नसतं महाराज. ज्यावेळेस माऊली ज्ञानोबारायांना नेण्यासाठी काळ आला त्यावेळेस निवृत्तीनाथ दादाने अशी 2 बोट केली. 2 बोट केल्यानंतर महाराज त्या काळाला असं वाटलं की 2 वर्षानंतर यायला सांगितलं. काळ निघून गेला, परत 2 वर्षांनी आला. 2 वर्षांनी आल्यानंतर महाराज सोपान काकांनी 2 बोट वर केले. सोपान काकांनी 2 बोट वर केल्यानंतर परत काळ निघून गेला. 2 वर्षानंतर आला. 2 वर्षानंतर आल्यानंतर आमच्या मुक्ताईने त्या ठिकाणी 2 बोट केले. परत काळ वापस गेला आणि 2 वर्षानंतर आला. आणि 2 वर्षानंतर आल्यानंतर महाराज सगळ्यांना राग आला. सगळ्या वारकऱ्यांनी आपल्या पताका उलट्या केल्या. त्या काळाच्या पाठीमागे लागू लागले. कारण अरे 2 बोट म्हणजे त्या ठिकाणी 2 वर्ष नाही. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत तुझी त्या ठिकाणी मजाल नाही की माझ्या ज्ञानोबरायला हात लावायची. हे संतांचं महात्म्य महाराज. समाधी संजीवन हरिपाठ. माझे माऊली ज्ञानोबराय प्रत्यक्ष आज सुद्धा त्या समाधीमध्ये त्या ठिकाणी विराजमान आहे. मुक्त कैवल्य तेजनदी भगवान श्री ज्ञानोबराय. त्या माऊलीच्या दरबारामध्ये गेल्यानंतर महाराज माणसाच्या सगळ्या इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होतात. त्या माऊलीच्या दरबारामध्ये कोणी उपाशी राहत नाही. हे 2 दरबार असे महाराज. एक म्हणजे श्री संत गजानन महाराज आणि दुसरे म्हणजे माझे माऊली ज्ञानोबराय. या 2 दरबारामध्ये गेल्यानंतर माणूस कधीच उपाशी राहत नाही. माझा अनुभव आहे. आळंदीमध्ये असताना रोज प्रॅक्टिस करावी लागायची. मृदंग शिकत होतो आणि घाटावरती प्रॅक्टिस करत असताना भूक लागायची महाराज. आणि एकादशीचा दिवस होता.
मला माहिती होती की गजानन महाराजांच्या ठिकाणी त्या ठिकाणी अन्नदान असतं, प्रसाद असतो, म्हणून मी त्या आशेने त्या गजानन महाराजच्या संस्थानला गेलो आळंदीतल्या. परंतु प्रसाद सर्व संपलेला होता. त्या सेवेकरांनी सांगितलं की महाराज आता प्रसाद संपलेला आहे, तुम्हाला आता इथे काही भेटणार नाही. निराश होऊन वापस निघालो महाराज. आणि वापस निघाल्यानंतर एकादशी दिवशी मला वाटतं मधुकरी नसते, त्या दिवशी मधुकरी मागायला जाता येत नाही. निराश होऊन त्या ठिकाणी मी वापस चाललो आणि जात असताना मनामध्ये थोडे त्या ठिकाणी भाव त्या ठिकाणी जागृत झाला की आज मला कदाचित उपाशी पोटी झोपावं लागणार. मला माझ्या माऊलीचं स्मरण झालं, श्री संत गजानन महाराजांचं स्मरण झालं. बाबा, आज तुमच्या दरबारातून एक साधक त्या ठिकाणी उपाशी पोटी जात आहे असं म्हणत नाही महाराज, तर एक आजीबाई समोर त्या ठिकाणी प्रसाद घेऊन खिचडी, उपवासाची खिचडी घेऊन त्या ठिकाणी समोरून चालली. आणि ते आजी मला म्हणाले की महाराज थोडस प्रसाद घ्या ना, थोडीशी खिचडी घ्या ना. मी नको म्हटलो महाराज, आता उगाच लटकच आपलं नाही म्हणायचं, लटकच नाही म्हटलो. परंतु त्या माऊलीने माझ्या हाताला धरलं. आतमध्ये पत्राची रूम होती, दोघच म्हातारा आणि म्हातारी राहत होते. आणि आतमध्ये जाऊन महाराज त्यांनी फराळाचं दिलं, केळी खाऊ घातली, प्रसाद दिला. आजही तो प्रसंग डोळ्यासमोर आठवतो महाराज. त्याच्यानंतर अनेक वेळेला मी त्या रस्त्यावरून गेलो, परंतु ते बाबा आणि आजी मला आतापर्यंत तिथं कधी दिसले नाही महाराज. म्हणजे संत या ठिकाणी जीवाची खूप काळजी घेत असतात. साधकांचा माय बाप दरुशने हरिता, साधकांचा माय बाप, जय हो. साधकांचा माय बाप दरुशने हरिता, सर्वांभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्वांभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णियली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. गुरु सेवेला गिजान, शरण एका जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. म्हणून संत हे त्या ठिकाणी जीवाचे मायबाप आहे. संत कधी जीवाला त्या ठिकाणी निराश करत नाही.